विद्यार्थी मित्रों, पेपर नंबर 10 तुलनात्मक शासन आणि राजकारण यातला दुसरा चॅप्टर जो आहे राज्यघटनावादाचा, त्या अंतर्गत आपण ब्रिटिश राज्यघटनावाद आणि ब्रिटिश राज्यघटनावादाची वैशिष्ट्ये पाहिलेली होती। त्यातला पुढचा भाग जो आहे तो अमेरिकेच्या राज्यघटनावादाबद्दलचा आहे। कॉन्स्टिट्यूशनलिझम इन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या देशाचं एकंदरीत घटनात्मक स्वरूप कसं आहे, अमेरिकेची निर्मिती कशी झाली, अमेरिकेच्या राज्यघटनेची डेव्हलपमेंट कशी झाली आणि अमेरिकेच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत हे या भागात आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपण अमेरिकन राज्यघटनावादाचा आणि ऐतिहासिक अमेरिकेची पार्श्वभूमी राज्यघटनेची काय आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। अर्थात हा अभ्यास करत असताना अमेरिकेच्या राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही फार महत्त्वाची आहे। ती यासाठी महत्त्वाची आहे की या पार्श्वभूमीवरच अमेरिकेच्या राज्यघटनावादाची खरी बैठक निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। 15व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत साधारणतः अमेरिकेच्या देशाची जगाला अजिबात माहिती नव्हती। 1492 मध्ये कोलंबस या व्यक्तीने या नव्या भूमीचा शोध लावलेला आहे। सुरुवातीला म्हणजे पहिल्या 100 वर्षाच्या काळात या भूमीकडं फारसं कोणाचं लक्ष नव्हतं। 17व्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपियन लोकांनी या देशाकडं एका विशिष्ट नजरेनं पाहिलेलं आपल्याला दिसतं। 1607 मध्ये अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर इंग्रज लोकांनी व्हर्जिनिया नावाची एक पहिली वसाहत स्थापन केली। तर 1732 मध्ये जॉर्जिया या शेवटची वसाहतीची स्थापना झालेली आहे। 1607 ते 1732 या काळात व्हर्जिनिया, न्यू जर्सी, साऊथ कॅरोलिना, नॉर्थ कॅरोलिना, न्यूयॉर्क, कॉन्टिनेंटल डिलावेअर, मेरीलँड, हॅम्पशायर अशा 13 वसाहतींची स्थापना अमेरिकेच्या संघराज्यात झालेले आपल्याला दिसून येतं। अर्थात अमेरिका हा देश खनिज संपत्ती आणि कच्चा माल या दृष्टीने संपन्न होता। त्यामुळे ब्रिटिश आणि फ्रेंच व्यापारी यांना अमेरिकेचं विशेष महत्त्व वाटायला लागलेलं होतं। अमेरिकेच्या दृष्टीने ह्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा एक देश या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं स्थान आहे। कारण व्यापाराच्या उद्देशानेच युरोपियन राष्ट्र म्हणजे ब्रिटिश, फ्रेंच या लोकांनी या देशात आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या। सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड या देशांचा संघर्ष या संदर्भात अमेरिकेत झालेला आपल्याला दिसून येतो। तर पुढं उत्तर अमेरिकेच्या प्रश्नावरून इंग्लंड आणि फ्रान्स यांची काही वर्षे युद्धही झालेली आपल्याला दिसतात। ब्रिटनचे आरमार हे खऱ्या अर्थानं श्रेष्ठ दर्जाचं असल्यामुळं त्यांचा विजय झाला आणि फ्रेंचांना उत्तर अमेरिकेतून हुसकावून संपूर्ण अमेरिकेवर ब्रिटिशांनी आपलं वसाहतीचं राजकारण सुरू केलं। अर्थात अमेरिकेतील वसाहतींचा कारभार हा इंग्लंडच्या नियंत्रणाखालीच चालत होता, ही आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे। याचं महत्त्वाचं कारण ध्यानात घ्यावं लागेल की अमेरिकेतील वसाहती या ब्रिटिशांच्या साम्राज्याचाच भाग होता आणि त्या वसाहती ब्रिटिश जनतेच्या होत्या। त्याचबरोबर इंग्लंडनं साम्राज्य विस्तारासाठी आणि साम्राज्य हितासाठी वसाहती निर्माण केल्या होत्या, हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल। अमेरिकेतील वसाहतीवर इंग्लंडच्या राजपद यांची सार्वभौम सत्ता होती, परंतु इंग्लंडपासून हजारो मैल दूर असल्यामुळं या वसाहतींचा कारभार आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे राजाच्या अखत्यारीत शक्य झालं नाही। सुरुवातीला या वसाहतीत ब्रिटिश लोकांचाच जास्त भरणा होता,
पण पुढं युरोपियन राष्ट्रामधून लोकांचं आगमन होऊन या वसाहतीचं अँग्ल असं स्वरूप बदललं आणि अमेरिका हे स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळं सर्व वसाहतींनी एकत्र येऊन एक राष्ट्र निर्माण करावं अशी एक भावना त्यावेळेला बळावत गेली. ब्रिटिश पार्लमेंटनं वसाहतीवर लादलेले अनेक कर जरी रद्द केले असले तरी तेवढ्यात वसाहतीतील नेत्यांचं समाधान झालं नाही. कारण वसाहतींना आता राजकीय स्वातंत्र्य पाहिजे होतं की 13 वसाहती की ज्यांना स्वातंत्र्य हवं होतं आणि वसाहती आणि ब्रिटिश सरकार यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला. 16 डिसेंबर 1773 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची 3 जहाजं आणि ती चहाची जहाजं म्हणजे बोस्टन बंदरात येऊन उभी होती. काही क्रांतिकारांनी त्यांच्यावर आक्रमण केलं, चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या. ब्रिटिशांनी या क्रांतिकारकाच्या विरोधात जोरात प्रतिकार केला. ब्रिटिश पार्लमेंटने कडक धोरण स्वीकारले आणि वसाहतीची सनद रद्द केली पाहिजे असा निर्णय घेतला. त्याच्यानंतर बाकीच्याही वसाहतींना या निर्णयामुळं किंवा या त्यांच्या धोरणामुळं फार अशांततेची आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि त्यामुळं सगळ्या वसाहतींनी एकत्र यायचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं 10 मे 1975 रोजी दुसरी कॉन्टिनेंटल काँग्रेस परिषद फिलाडेल्फिया या शहरात भरली. या परिषदेने एक जाहीरनामा काढून ब्रिटिशांच्या विरोधात निकरानं लढलं पाहिजे असा निर्धार केला आणि वसाहतींना शासन चालवण्याचा अधिकार आहे हे तत्व स्वीकारून राष्ट्रीय सेना उभारण्याचं त्यांनी ठरवलं. अर्थात याच परिषदेनं जॉर्ज वॉशिंग्टन यांना सरसेनापती म्हणून नियुक्तही केलं. साधारणतः अमेरिकेची स्वातंत्र्याची जी घोषणा आहे ही 4 जुलै 1976 मानली जाते. कारण स्वातंत्र्य प्राप्तीच्या संघर्षात इंग्लंडलाच खऱ्या अर्थानं तोंड द्यायचं होतं. अर्थात हार खावी लागली इंग्लंडला, कारण हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकन वसाहतीबरोबर युद्ध करणं तेवढं सोपं नव्हतं. जसं जसं युद्ध लांबत चाललं तशी स्वातंत्र्यवादी लोकांच्या संघटनेला बळकटी येऊन ब्रिटिश सरकारनं अमेरिकन वसाहतीवरचे वाढते निर्बंध आणि कडक उपाययोजना सुरू केल्यानं स्वातंत्र्याची अभिलाषा अधिकच बळावली. थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीच्या कारणासंबंधी घोषणा तयार करण्यात आली आणि 4 जुलै 1776 रोजी कॉन्टिनेंटल काँग्रेसने म्हणजे अमेरिकेतील सर्व वसाहतीनं स्वातंत्र्याची घोषणा केली. अर्थात यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. खरं तर अमेरिकेच्या राज्यघटनावादामध्ये महत्त्वाचं जे पाऊल आहे, महत्त्वाचं जे एक ही आहे चर्चा आहे ती फिलाडेल्फिया परिषदेची. कारण 28 मे 1787 रोजी सर्व राज्याच्या प्रतिनिधींनी फिलाडेल्फिया या शहरात एक परिषद भरवली. अमेरिकन संघराज्याची एक नवीन राज्यघटना निर्माण आपल्याला करायची आहे आणि त्या उद्देशासाठी ही फिलाडेल्फिया परिषद फार महत्त्वाची आहे. या ऐतिहासिक परिषदेत साधारणतः होल आयर्लंड खेरीज सर्व 12 राज्यांचे 55 प्रतिनिधी हजर होते. यामध्ये कायदेपंडित, वकील, व्यापारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर या सगळ्यांचे प्रतिनिधी, या सगळ्या समाजातील आणि स्तरातील विद्वान लोकांचा समावेश या परिषदेमध्ये झालेला होता. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. बेंजामिन फ्रँकलिन, जेम्स मेडिसन, अलेक्झांडर हॅमिल्टन, जेम्स विल्सन, रॉबर्ट मॉरिस, गव्हर्नर मॉरिस, जॉन डिस्कन्स, रॉजर शेरमन, ल्युथर मार्टिन, एल्ब्रिज जेरी इत्यादी नामवंत लोकांचा समावेश या परिषदेमध्ये फिलाडेल्फिया परिषदेमध्ये होता. या परिषदेचं कामकाज 3.5 महिने चाललेलं होतं. 17 सप्टेंबर 1787 रोजी घटना परिषदेनं संविधानाला संमती दिली. संविधान अंमलात येण्यासाठी 13 पैकी 9 राज्यांची संमती आवश्यक होती. 20 मे
88 रोजी हे संविधान संमतीसाठी सर्व राज्याकडे पाठवून देण्यात आलं आणि संघराज्यवादी आणि संघराज्य विरोधी यांच्यात संविधानाच्या मान्यतेबाबत संघर्ष सुरू झाला आणि त्या आधारावर साधारणतः तो संघर्ष कमी करण्यासाठी 21 जून 1788 रोजी बहुतेक सर्व राज्यांनी या राज्यघटनेला मंजुरी दिलेली दिसून येते. साधारणतः नॉर्थ कॅरोलिना आणि होड आयर्लंड या 2 राज्याखेरीज बाकीच्या 11 राज्यांनी घटनेस मान्यता दिलेली होती. हे विशेष ध्यानात घ्यावं लागेल. आणि त्यानंतर 4 मार्च 1789 रोजी नवे संघराज्य सरकार अस्तित्वात आले. 30 एप्रिल 1789 रोजी जॉर्ज वॉशिंग्टन हे या अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून पदावर आरूढ झाले. त्यांचा शपथविधी झाला आणि नंतर 1789 मध्ये नॉर्थ कॅरोलिना व 1790 मध्ये होड आयर्लंड या राज्यांनीही अमेरिकेचं संविधान शेवटी मान्य केलं आणि संघराज्यात प्रवेश केला. सुरुवातीला 13 राज्य वसाहती एकत्र आलेल्या होत्या. सध्या अमेरिकेत आणि अमेरिकेच्या संघराज्यात 50 घटक राज्य अस्तित्वात आहे. साधारणतः फिलाडेल्फिया परिषदेने मंजूर केलेली नवीन राज्यघटना ही 30 एप्रिल 1789 पासून अंमलात असलेली आपल्याला दिसून येते आणि गेली 200 वर्षे ही अमेरिकेची राज्यघटना ही कार्यरत असलेली आपल्याला दिसते. जगातील निर्मित राज्यघटनात ती सर्वात जुनी राज्यघटना म्हणून ओळखली जाते. लोकशाही आणि संघराज्य शासन पद्धत यांचा सुंदर मिलाप या अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं किंवा प्रत्येक नागरिकाबरोबर घटक राज्यांचं अस्तित्व काय असतं हे जगाला दाखवून देण्याचं काम साधारणतः अमेरिकेच्या राज्यघटनेनं करून दाखवलेलं आहे. सगळ्यात यशस्वी राज्यघटना, सगळ्यात यशस्वी शासन पद्धत ही अमेरिकेची संघराज्य शासन पद्धत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अमेरिकेच्या संघराज्याच्या धर्तीवरच जगातील इतर देशाच्या राज्यघटनांनी संघराज्य शासन पद्धत आपली तयार केलेली आहे. भारतावर सुद्धा किंवा भारताच्या संघराज्यावर सुद्धा किंवा शासन पद्धतीवर सुद्धा अमेरिकेच्या राज्यघटनेचा फार मोठा प्रभाव आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. एकंदरीत अमेरिकेची अशी एक ऐतिहासिक वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जो देश जगाला काही काळ माहीतच नव्हता त्या देशाने जगाला एक चांगली राज्यघटना दिलेली आहे. एक चांगलं शासन पद्धतीचं, लोकशाही शासन पद्धतीचं, संघराज्य शासन पद्धतीचं, अध्यक्षीय लोकशाही जरी असली तर एक चांगली लोकशाही देण्याचं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वांचा चांगला व्यवस्थितपणे वापर राज्यघटना आणि प्रत्यक्षात राज्यकारभार या दोन्हींच्या मध्ये घातलेला आपल्याला या देशानं दिसून येतो. म्हणून अमेरिकेची राज्यघटना ही एक जगात वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी राज्यघटना म्हणून ओळखली जाते, मानावी लागते. आणि भारताच्या दृष्टिकोनातून अमेरिकेच्या राज्यघटनेचं एक अस्तित्व किंवा त्याचा अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे. कारण भारताच्या राज्यघटनेवर इंग्लंडचा जसा प्रभाव आहे तसाच किंवा त्यापेक्षाही एका विशिष्ट दृष्टिकोनातून जर पाहिलं लोकशाही आणि त्याचबरोबर संघराज्य शासन पद्धत या संदर्भात अमेरिकेच्या राज्यघटनेचाही प्रभाव तितकाच महत्त्वाचा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. साधारणतः अमेरिकेच्या राज्यघटनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य अमेरिकेच्या राज्यघटनेचं काय असेल तर लिखित व निर्मित राज्यघटना. अमेरिकेची राज्यघटना ही जगातली पहिली लिखित आणि निर्मित अशी राज्यघटना आहे. 1787 रोजी फिलाडेल्फिया येथे घटना परिषदेची बैठक होऊन या परिषदेमध्येच घटना मंजूरही झालेली आहे. 13 वसाहतींच्या विविध प्रतिनिधींनी एकत्र येऊन हा घटनेचा मसुदा मंजूर केला आणि त्यानंतर प्रत्येक राज्यानं आपली संमती देऊन हे संविधान मंजूर झालेलं आहे. राज्यघटनेत मध्यवर्ती सत्ता आणि घटक राज्यांची सत्ता यांचं अधिकार क्षेत्र आणि अधिकार कामं ही निश्चित झालेली आपल्याला दिसून येतात. तसेच सरकारच्या तिन्ही विभागाचे अधिकार, सरकारचे तिन्ही विभाग कुठले तर
मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिन्हींचं अधिकार क्षेत्र काय आहे, परस्पर संबंध काय आहेत याचं सविस्तर वर्णन यांच्या घटनेमध्ये, अमेरिकेच्या संविधानामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. अर्थात अमेरिकेचं संविधान हे लिखित स्वरूपाचं असल्यानं या तिन्ही गोष्टी स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाच्या आहेत. यामध्ये अजिबात कोणता बदल झालेला नाही. अमेरिकेची राज्यघटना ही पूर्णपणे अपरिवर्तनीय आहे, म्हणजे परिदृढ आहे. सहजासहजी ती बदलता येत नाही. आतापर्यंत या 2-2.5 वर्षाच्या काळात फक्त 28 वेळा ही घटना बदललेली आहे. तुलनेत भारताचं जर आपण राज्यघटनेचं बदलण्याचं जर हे बघितलं तर जवळजवळ 125च्या वर आपण घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत. अमेरिकेनं मात्र निर्माण झाल्यापासून फक्त 28 वेळा घटना दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे घटना परिदृढ आहे आणि तयार केलेले जे काही नियम आहेत त्या नियमावर ठाम राहण्याचा एक चांगला पायंडा अमेरिकेच्या राज्यघटनेनं निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः अमेरिकेच्या राज्यघटनेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष की जे सर्वसर्वी असतात, एवढंच काय देशाचंच काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवर परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं फार मोठं योगदान आहे. आणि ते पाहिलं ते कसं असलं पाहिजे तर या घटनेमध्ये त्यांचे सगळे अधिकार आणि त्यांचं असलेलं महत्त्व स्पष्टपणे नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अमेरिकेचं काँग्रेस की ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो, तर त्या कायदेमंडळाची रचना कशी असावी, न्यायमंडळाचं स्वरूप आणि स्थान कसं असावं, निवडणूक पद्धत कशी असावी, संघराज्य आणि त्यांचे घटक राज्य यांचे अधिकार आणि त्यांचं असलेलं विभाजनाचं तत्व हे सविस्तर आपल्याला घटनेमध्ये पाहावयास मिळतं. न्यायालयीन पुनर्विलोकन, सत्ता विभाजनाची तत्व ही महत्त्वाची जी काही तत्व आहेत संघराज्याच्या आणि लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून ती अगदी व्यवस्थितपणे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये स्पष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे तुम्हाला माहिती असेल, म्हणजे कायदेमंडळानं तयार केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळानं काढलेला एका अध्यादेश हा जर मूळ घटनेशी सुसंगत नसेल तर तो रद्दबातल करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असणं म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. तर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा खरा अर्थ आणि खरं स्वरूप अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर सत्ता विभाजनाचं तत्व म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिन्ही विभागांना एकमेकापासून वेगळं ठेवणं, एकमेकावर त्यांचा अंकुश ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. असं विभाजनाचं तत्व अमेरिकेच्या घटनेमध्ये सविस्तरपणे लिहिलेलं आणि अंमलात होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे महत्त्वाचे जे काही भाग आहेत राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून ते अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. साधारणतः अमेरिकेची राज्यघटना ही जगात सर्वात लहान जरी राज्यघटना असली तरी ती अत्यंत प्रभावी आणि यशस्वी राज्यघटना म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. तर अमेरिकेच्या राज्यघटनेची एकूण कलमांची संख्या जर बघितली तर ती फक्त 7 आहे, 7. तर एवढी कमी लोकसंख्या, कमी कलमांची राज्यघटना असून सुद्धा जगात एक आदर्श राज्यघटना म्हणून ओळखली जाते. भारताची राज्यघटना ज्या वेळेला तयार झाली त्यावेळेला 395 एवढी कलमं होती, आता जवळजवळ 400च्या वर गेलेली आहेत. अर्थात प्रत्येक देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी, लोकसंख्या, भूप्रदेश या सगळ्या गोष्टींचा राज्यघटनेवर प्रभाव पडत असतो. अमेरिकेचाही पडलेला आहे, भारताचाही पडलेला आहे. पण तुलनेत अमेरिकेची राज्यघटना ही त्या दृष्टिकोनातून फार पुढं विकसित झालेली आणि प्रभावी असे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 1787 मध्ये तयार केलेल्या या मूळ राज्यघटनेत केवळ 4000 शब्द होते. आता या घटनेची 10 ते 12 पाने अर्ध्या तासात वाचून पूर्ण होतात. ही घटना लहान असण्याचं मुख्य कारण म्हणजे घटना निर्मात्यांनी शासनाची फक्त मूलभूत तत्वेच घटनेत स्वीकारलेली आहेत. त्यांच्यामध्ये राज्यकारभाराच्या दृष्टीने प्रशासनात ज्या सुधारणा आवश्यक असतील त्या कायद्याद्वारे करता येतील तेव्हा त्यांचा घटनेत समावेश करण्याची गरज नाही. अर्थात अमेरिकेची मूळ राज्यघटना वाचून शासन पद्धतीचं संपूर्ण ज्ञान होणार नाही, कारण मूळ संविधानात खूपच भर पडलेली आहे. कायदेमंडळाने तयार केलेले कायदे
शासकीय आदेश, न्यायालयीन निर्णय, रूढी, प्रथा, परंपरा यांचा समावेश राज्यघटनेत झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं पहिलं वैशिष्ट्य अमेरिकेच्या राज्यघटनेचं कुठलं असेल तर ते लिखित आणि निर्मित राज्यघटना. आता पुढची जी काही वैशिष्ट्ये आहेत 7-8 ती आपण नंतरच्या पिरियडला पाहणार आहोत. थँक्यू.